अगं अगं सोने, तुला काय सांगायचंय, आज मी लय आनंदात आहे. आता माझा नवरा ड्युटीला जाणार आहे. जसं तुम्ही माझं ऐकता ना, तसंही माझा नवरा ऐकतोय माझं, बरं का. आता लय खुश आहे मी. खा तुम्ही आता मस्त एकदम हिरव हिरो तुम्हाला चारा आता अजून घालते. हा. आवाज ऐकायला नाही आला का माझा? नाही हो, नाही ऐकलं मी. कसं ऐकणार तू? कसं ऐकणार? मी असं प्रेमाने आवाज दिला ना, प्रेमाने आवाज दिला ना की त्याला असा कोरडेपणा नसतो ना, ओलावा असतो. तुझ्यापर्यंत पोहोचलाच नाही. मोठ्याने ओरडलो असतो ना, मग लग आले 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 असं करत तुम्ही आले ह्याच्या असते. आधी माझ्यावर कधी ओरडलेत का? नाही ओरडलो नाहीये बरं का, पण माझ्याकडनं थोड्या चुका झाल्या बरं का. त्याच्यामुळे ना मला जरा थोडस ना आतून असं गिल्टी फीलच होतंय बरं का. गिल्टी कळतं ना तुला? काय गलटी? गलटी नाही ग. मग गिल्ट बरं जाऊ दे, काय काय हरकत नाही, काय हरकत नाही. बरं, मी काय म्हणते ऐका ना, बोल ना, बोल ना. आता जा लवकर ड्युटीला. कधी जाणार आहे तुम्ही? मी हा? त्याला काही झाली का? असं नाही, तुम्ही असंच आल्यावर मला कस तरी होत बरं का. हा ना. अगं मी ड्युटीवर जाणार आहे बरं का, हम्म. पण मी बॉसला फोन केला होता. हा. पण बॉसने ना माझं मन ओळखलं. ते आपण म्हणतो ना आपल्या मनातलं एखादी गोष्ट घडली की लय आनंद होतो, तसा मला आनंद झाला. बॉस मला काय म्हटला, काय? तुम्ही ना 8 दिवस येऊच नका म्हणे ना, अजून थोडा इथं सुट्ट्या वगैरे चाललेल्या आहे, थोडं कामाचं लोड आहे, त्यामुळे अजून 8 दिवस मी आहे तुझ्या संगतीमध्ये आणि तू माझ्या संगतीमध्ये. पण त्या सर्टिफिकेट जाणार नाही ना? जाणार ना. हा? म्हणजे नाही जाणार, नाही जाणार. कशाला जायचं मला? मला अधून मधून? जायचं. आदनं मधनं मग मी नाही काय? जाणार. आदनं मधनं पण नाही जाणार. कशाला जायचं तिच्याकडं? एवढा माझ्या तोंडावर माझा अपमान केला. अरे माझा अपमान जाऊ दे, तुझा अपमान केला. कशाला जाईल? अजिबात नाही जाणार. जाणारच खरंच ना? नाही तर मी. खरंच? नाही नाही, खरंच नाही जाणार. पण मग मी जाणार आहे. काय कुठं? मग मी तिच्याकडे नाही जाणार आहे. हा? तिच्याकडे नाही जाणार आहे. मग मी गावामध्ये जाणार आहे. अहो, असं सरळ बोला नाही तर मला कस काय नाही होतं ना. अगं मजा केली तुझी राणी. असं नका मजा करत जाऊ. का गं, काय झालं? माझ्या मध्ये इकडं मै सजा व्हायची. नाही ग, नाही. तुला अशी साजा बिजा मी आता काही होऊन देणार नाही. हे बघ कसं छान आहे की नाही. आणि गावात सरळ जायचं आणि सरळ यायचं, त्या वाटाने जायचं, इकडून काय जायचं नाही. इकडून इकडून. इकडून हा. ते जरा लांब हा, पडा. काय नाही, थोडं फिरून गेलं तरी चालतं, पण तिकडून गावात जायचं, इकडून जायचं नाही. बरं बरं, जा तुम्ही आता आणि लवकर या. लवकर येऊ. नाही तर जातच नाही ना. बरं जात नाही, जात जात. तुमचं आणि पण ना. काय म्हटली तू? लवकर. हा लवकर येतो. हा लवकर. येऊ का? हा, सोडा राहत मा रंब्यान गंब्या गहू राहिल्यात माझ्याकडं. एवढं काय मनावर घेऊ नका, तुम्ही शिकू नका मायावानी. खा आता गप. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मे भारी माझा फोटो माझा काढ, राजा फोटो माझा काढ. काढू का फोटो? असंच गाणं म्हणत होते. असं का? हा. अरे काय हो? ही साडी का होत तुला? ती ना, तुम्ही गेले ना तेव्हा घेतली. ती फॅशन निघली होती प्लेन साड्याची. गावातल्या सगळ्यांनी बायांनी तसल्याच साड्या घेतल्या. हा. मग तुला असं नाही वाटलं का आपल्या नवऱ्याला एखादा पायजाम्याला कापड घ्यावा? पायजाम्याची फॅशन आहे, जुनी आहे, ही नवीन आहे. असं का? हा. मी काय तिकडे कायमच राहणार होतो काय? तर मला माहित नव्हते ना. तुम्ही येणार आहेत का नाही परत? परत येणार का नाही म्हणजे? म्हणजे तुम्ही कुठे गेले की कोणाचा हात धरून गेले का काय केलं, मला माहित नव्हतं ना. असं का? हा. जाऊ का मग? कुठं कुठं? सुनी? हा काय ते? सुनी हा काय? कशाला? मग तूच म्हणली हात धरून गेले. कशाला? कशाला तिच्याकडे जायचं नाही, सुधरायचं? एवढं नवस केला अहो तुमच्यासाठी, एवढं टेम्पोवर पेंड घेऊन गेलं तिकडे गोशाळेत, आणि या माणसाला त्या सुनीकडे जायचं बया. या माणूस आला म्हणून नवीन साडी घातली, माझ्या संसारात पान उतारा केला, आता जीव देऊ का यात? आता काय करू? अरे ऐक ना, अरे मी आपलं माझ्याने बोललो, म्हणलं आता तिचं नाव घेतलं तुला काय फरक पडन का नाही तो यात, म्हणून मी आपलं सहज बोललो. परत जर नाव घेतलं ना, लक्षात ठेवा, मीच कायमची निघून जाईन. अजिबात घेणार नाही आता मी नाव तिचं. जाऊन देते. मला एक सांगा, ते घोडा कुठे, कधी आणायचं आपल्याला? घोडा होय, तो मी ज्याच्या तिथं बांधलाय का, हा. त्याला सांगितलंय तू चारा पाणी कर, आणि एक अर्धी सुपारी आली का तूच वाजव. काय आपल्या गावातले पोरे पोरे काय देवाला सोडलेत काय? हा, त्यांचे लग्न नाही होणार का आपल्या गावात? घेऊनच सुपारी आपण. अरे मग एका दिवशी टेम्पो करून जातो आणि येतो घेऊन. हा,
आपलं आणायचं कसं म्हणजे 2 पैसे त्याला देण्यापेक्षा आपल्या घर संसाराला लागतील ते पैसे. अरे पण त्याला खाया प्यायला लागत, मग जेवढं कमायचं काय पहिला मी देईन ना, तिथं गोशाळेत दिलं म्हणलं मी, त्या आपल्या घोड्याला का नाही देणार? खरं राव. मग? बरं ऐक ना, आता जातो 2-3 दिवसांनी जातो, मस्त पैकी टेम्पो करून घेऊन येतो. 4-5 महिन्यांनी का लगेच? अरे मग आता त्यांनी 2-3 सुपाऱ्या धरलेल्या आता, तेवढे वाजून दे त्याला. बर, हा मला तर विश्वास नाही बाई, मी येते तुमच्या वेळेस, ह्यावेळेस तुमच्या बरोबर. सारखा तुम्ही आले टेम्पोत बसून, हा. मी आलो पाय पाय गाडावरून. आणि तुला कोण तिकडं उलतायला सांगितलं होतं? एक पेंडी उपशिली कोणाच तर गंजीची आणि आला मी ती तिथे. पेंडी ना चालता चालता घेतली उपसून. पण चोऱ्या कर. पैसे देईन 20 रुपये कर देईन, मी त्या चोऱ्या. पेंडीचे 20 रुपये देशील देईन ना? त्यांना. हा, देईन. हा. माझ्याकडे पगार झाला देईन ना. एवढं गुन्हावणी बोलतोय. पण ते पोरगी दिल्या भेट थांब, पोरगी बिरगी भेटली काय रस्त्यात? लयच गुन्ही बोलला. त्या डोंगरात खडो काय पोरगी आहे तिथं. एखादी काय शिळी बी मारती. चरायला आली असेल तुम्ही कपडे बिपडे बदलून बसले राव तिकडून. मग. कपडे बिपडे बदलू म्हणजे उठ उठ तू उठ ना. जाऊ दे, आपली तर काम करतो तेव्हा. हा, आणि मग बस आता इकडून, बस इथं तिकडून बसतो ना. नको, इकडून बस. बर ऐक, आता मी इथं आलोय. हा, इथले काम धंदे सगळे माझे मी करणार. हो. माझा पगार तुम्ही ऐका घ्या. ना, करतो तो काम सगळे. काय नाही करीत काम. हो, राहू द्या की, हा. मला एकटीलाच करावं लागेल सगळं. मी आहे ना. तुम्ही कधी पण पळून जाता, हा. आता नाही जाणार, काय माहिती. आता जाणार नाही, 1 मिनिट तुला सोडणार नाही. लक्षणं तर दिसना. काय जे म्हणजे मग त्या बाईचं नाव आलं तुमच्या तोंडून, मला तर धाकधूक होऊ राहिली. तिच्या नको नादी लागू. नाही तिच्याच नादी लागलो म्हणून तर राहणार मी कामाला. तिच्या नादी लागला म्हणजे कामाला कामाला. हा कामाला गडी हा, ऐक, ठेवलेलं. म्हणजे आजपासून कामाला. आजपासून हा. सुट्टी. तुला काय पगार असन ते माझ्याकडून घ्यायचा आणि चालतं 2-3 व्हायचं. आहे ना? लगेच द्यायचा. मी तसं लगेच नाही द्यायचं? करणार आता. माझं ऐका, मी 2-3 बायाच लावणार मग कामाला. बाया किती ठेव? बया नका राहू. नाही तर मला ठेवायचं. कुठं जगतो आता? मी नसते उठत. कुठं ऐका ना, तुमचं पण वय झालंय, मी तुमचं नसते पण काम नाही होत. मला राहू द्या मालकी. उठतो. हा? उठ. पगार द्यायचा तेव्हा उठत असतो मी. पगार तो आम्ही आणून देईन तुला. उठ आपलं लग्नाचं काय झालं? उठ. कोणाचं हा? कोणाचं काय नाही, लग्न? त्याला पोरगी बघायची होती. कोणतं लग्न रे? हा? माझ्या नवऱ्याचं ना, माझ्या संसारात विष घालतो काय? कोणतं लग्न? कोणतं लग्न? मालकीण पोरगी लग्न पोरगी करायचं. पोरगी पोरगी बघणार होते. पोरगी. हा, लग्नाचं पोरगी कोणतं लग्न? पोरगी. कोणतं लग्न? विचारा ना. त्याला कोणत्या पोरच्या बाईला? मला पोरगी तिकडे बघून जायचं, तिकडच लग्न करायचं. हा. तिकडे कोणाची पोरगी आला बघू. मोठा शान पोर. जर का परत हा ना. इकडे फिरकला ह्या घरी तर सांगितलं ना माहिती. चल निघ. चल पैसे पगार. चल. हा तू चल, पगार पगार दे. वाला. निघ चल. काम तरी काय केलंय? झोपत होता नुसता. हा. चल निघ. चल. हा चल ते. चल ए. चल. विनलाज कुठलं एवढं चल, हाणलंय बरं. तरी रगिलवाणी जागरी लेगणे करत राहिले. तुला आडून ठेवलेलं येतो त्याला, गप्पा. म्हणून निघा ना ते इथून. हा, तुम्ही नसते गेले पळून तर मला काय करत होती गडी ठेवायची कामाला? हे परत गेलो मग मी नंतर ये ना. मरण गप. उठ ना. निघ ना. उठ ना. लग्नाचा विषय, परत उठ, चल, निघ. लगेच विषय. चल. चल निघ. चल. कोणतंच त्याला जे- हे असले नौकर हा लावून ना. ठेवलेस तू. असले हा, मी नाही टायमाच्या टायमाला त्यांना जवळ नाही मी लय करायचं. मारायचे. तुम्ही काहीच नाही, माझा झटकाच बघितला नाही. दिसतंय मारू ना. का? हा, नाही म्हणजे करू. तुम्ही बघितलंच नाही माझा दिसलं दिसलं झटका. मला ते. हा, हा, आपण असं धाकत दरवाज्यातच. हा, असं इथं झोपायचं बाय. मी ना गावातच राहीन, अधून मधून बघत जाईन. हे जाताना दिसलं का आलोच. जाऊ का मी? जा आ. लगेच पिशवी कुठे आहे? देऊ का? निघ ना, निघ ना, आता मीच मारते. अरे निघ. निघ. बघा, अवघड आहे राव. हा, आपण लय डेंजर आहे. हा, हा. आपला नाद नाही करत म्हणजे कोणी. तू जे स्वयंपाक करत होती तेच त्याला खाऊ घालत होते काय? हा, मग आता त्याच्यामुळे ते एवढा जवळ जवळ येतोय तो. नाही, मग आता हे बघा, खाय प्यायला आपण असं कुणाला पण देतो, मग त्यांनी ते काय केलं? तसं नाही, गाड्याला सेपरेट द्यायचं आणि आपलं आपलं सेपरेट मला खायचं. लय कंटाळा येतो बाई, सेपरेट सेपरेट करायचा. मग हे असे असतात. मग त्याला गडी. बाहेरच देतो जेवायला मी. नाही पण मला काहीतरी वेगळंच वाटत ते पोरगी पोरगी म्हणत मी होता जाते घर सोडून. माझ्यावरती डाऊट घेतो बाई मी माणूस. लाज वाटते का? 4 महिने तुमचं घर मी सांभाळ, तुमच्या घरची मी सांभाळ, अरे पण आणि परत डाऊट घेतोय आम्हीच वाईट आहे, मारा माझा जीव घ्या. तो काय म्हणतोय? ती दुधाला म्हैस घेतली. अरे मुस्कान तोंडाच्या मरणा तिकडं घरला जा तुझं तिकडं. दुधाला काय तुमचं? दुधाला म्हैस म्हणजे त्याला म्हशीत दूध येत होती काय? नाही नाही, मग? ते गावात घालीत होता डेअरीत जाऊन. डेअरीतच घालीत होता का तो पेत होता?
घ्या घ्या संशय, घ्या संशय. मला कळतच नाही, मला अक्कलच नाही. शेती मी अशीच करीत होते का? ए पण 4 महिने गेलो कुठं नाही ते एवढं त्या गडी जस का तो घरचा मग आता गडी म्हणलं त्याला घरातलं सगळं माहित असेल ना, काय काम करायचं काय नाही. तो विचारायला आला असं डेअरीत दूध द्यायचंय का नाही. बरं ते जाऊ दे, जीवच स्वयंपाक कर. मी गावातून चेक झालंय. काय आरडाओरडा चालू मी चाललोय रस्त्याने बघ. आवाज ते काय झालंय बसा काय झालं इकडे न्या ना पुढे न्या ना. मी आरडाओरडा चालू जातो या तुमच्या इथं त्या सुनीच्या इथं काय झालं काय आता हे प्रपंच म्हणलं का हा. चालूच झालंय गोष्टी. रघु शेठ तुम्ही 4-4 महिने गायब होताय. अहो गेल तर जरा वैतागून जीवाला घरच्याला, हा. बरं. त्याच्यामुळं आलो परत आठवण झाली बायकोची. नेहमीच तुमचे वाद चालू असतात ते तुमच्या बरं का अख्ख्या मळ्यामध्ये ना तुमच्या दोन्हीच घरी वाद आणि पहिल्यापासून मी मिटवतोय पहिल्यापासून. अहो हा? ते अहो हिनं या पारीनं तो गडी ठेवला कामाला. त्यांना माहितीये. मला सगळं माहिती मला काही नवीन थोडंच आहे. आपण ते घरच सोडी ना त्याला म्हणलं आता मी आलोय आपलं मी काम धंदा करतो तू जाय तो पगार देतो. सगळ्यांना माहित झालंय. तुम्ही कधी निघून जाता? अरे पण मी जेव्हा निघून जाईन तेव्हा आणून त्याला कामाला हा, ठेव तेच ना. करते आता. संसार नाही होऊन देत. तुम्ही गेले का त्याला आणते आणि तो आला का तुम्हाला. अहो लोकांच्या घरी भांडणं होतात पण असं दरवाजाच्या बाहेर एवढा मोठमोठे आवाज नाही चालत. अख्ख्या वस्तीमध्ये नेहमी आवाज आम्ही घरात भांडण करायला लागलो का ती दार उघडी बाहेर येते म्हणते बाहेर चला. असं होतं का? हा म्हणजे बाहेर येऊन ते हा बाहेर येऊन लोकांना कळलं पाहिजे. करा, बायकोच नाव खराब करा. स्वतःनी काय करून ठेवलं, सगळ्या संसाराचा सत्यानाश केलाय ते नका सांगू. आणि ते सुनीची तीच आहे तसंची. त्या घुबडीनीचं नाव ना घेऊ. ह्यो आमचा घुबाड तिचंच नाव घेतो. तिच्या बाई आता कधी सुनी सुनी घुबड्या आणि थोबाड करून. मी केव्हा घेतलं नाव सुनीचं? कधी मी नाव सुनी असं म्हणलं का? सांगा तुम्ही आता एवढा नवस केला नवस फेडला काय नाही या माणसाला बायकोची काय कदर नाही. 4 महिने घर कसं सांभाळलं, घरचे कसं सांभाळले, शेती कसं, जनावरांचं कसं गेलं, काही नाही. याला त्याचाच पडले. आणि मला समजलं ते घोडा घेतलाय तुम्ही तिकडे. घेतलाय ना हा मग कस काय एकदम भारी आहे तो. भारी आहे घोडा पण ते इकडे तरी घेऊन यायचा ना ते मग. काय तेच म्हणत होते केव्हा आणायचा इकडं. हा. मला पण बघायचा कोणता घोडा घेतला. म्हणलं आता काय करतो उद्या. हा बरं उद्या नाही आता आजच जातो. मी येणार. बरं, ठीक आहे कर चालू जाऊ. मग तू येणार मग तुला तिकडे सोडून घोडा आणू का? रघु शेठ हा? जरा हळू बोलत जरा जाऊ दे मीच जातो. कमी पानं घ्यायची तर सवय नाही. भांडणं काय मिटवते तुमचे भांडणं मिटू पार तुम्हाला माहिती आहे. जे नाही ते तुमचे भांडणं मिटवलेत. काय बरं का? ऐका ना काय होईन बरं बाई जेव्हा मीच जातो निघून. जेव्हा आमच्या घरात हम्म. दोनाचे 4 झाले, हा. जेव्हा 4चे 6 होते ना तेव्हा आमच्या घरात भांडणं मिटते. तेव्हा भांडणं मिटणार नाहीत. बरं. हा बसा 4-4 महिने दुसरीकडे जाऊन. चला आपलंच चला तुमचं आहे आणि मी ना, इकडे तुमच्यासाठी आरतीच ताट घेऊन दारात उभा राहायचं 4 महिने. चला येऊ का अरे पण काय या नाही नाही नाही, आता नाही करणार भांडणं. आणि थोडं हळूच बोलत जाय लोकांना शेजाऱ्या पाजाऱ्याला ऐकत होतं. अख्ख्या गावाला माहितीये राग्या कसा आहे. बरं ते जाऊ दे. अरे कधीतरी प्रेमानं बोलत जा. आपला नवरा आलाय काय खायचंय काय लायकीचा खायचं पाहिजे नाही. ना. एवढं नवस पाणी केलं नवरा यासाठी काही किंमत नाही माझी तरी म्हणते त्याला तर सुनीचं पडलं. अरे पण कधी येता जाता बोलावं लागत विचार. घरात आणा, शेजार धर्म आहे. घरात आणा. आता एकीनच नको नको केलं आणि परत म्हणजे आणायचीच म्हणजे बरं तुला. नको जाऊन दे. आता मी गावात एक चक्कर मारून येतो. मस्तपैकी स्वयंपाक पाणी कर. मस्तपैकी दोघं जेऊ आपलं गावातच जाऊ. अरे कुठून जाऊ? गावातच चाललोय. खबर आली मला या बघ मी बातमी. इकडून जातो इकडून नाही जात तिच्या घरापुढून मी इकडून जातो. इकडून आणि पण इकडून रस्ता परत आहे येताना मला माहितीये. कुठून तुम्ही तिला भेटायला इकडूनच जायचं शॉर्टकट. जाऊ नको का? अरे काय तंबाखू बिमाकू आणायला जावं लागत गावात. किती वाजले? गाड्याला नाही 10 मिनिटात यायचं. थम वाजले 4 साडेचार झाले असतील. हा 15 मिनिटात आली पाहिजे. बंदरा कायला 10 मिनिटात जातो आणि येतो. जा. 2-3 मिनिटं थांबा ना फक्त. वाटत कोणी भेटलं बोलायला. बघा कुठं थांबले तर. अरे नाही थांबत बाबा. वटवागोळी सारखे ना उलट टांगीन तुमचा तो घोडा लावायचा होता. तुझ्या घोडा लावला लावला तुला. ना. लावितो मर ना. ना गप. हा इथं घोडा लावायचा होता. या बायकोनी एक पटन रंजित केलंय आणि या गाड्यांनी ह्यो कुठं भेटला ना याचा कार्यक्रमच करतो मी. आणि 10 मिनिटात 15 पण नाही जायला लागते 2 मिनिटं. टपरी माहिती मला. मी जात असते टपरी. मला जायचंच नाही. टपरीच्या जवळून. मला जायचंच नाही. मिनिटं. स्वयंपाक कर मी इथं झोपतो. स्वयंपाक झाला का मला आवाज दे. बर. मी खातो आणि परत हा. इथंच झोपतो. हा कुठे जाऊ नका. अजिबात नाही. आईला या बायकोचे असं वाटतं एखाद्या दिवशी ना घर लावा आणि घरात निबारा हाणाव.
ते मग काय आलं घोडा लावायचं सुपारी होती आपल्या लग्नाची कुठं इथंच्या गावातच कोण तुमच्या लावायचं वस्तीवर कोण लावायचा आपल्या लग्नाची कोणाला तुमच्या बायको लावायचा घोडा घोड्यावर बसायची होती आणि मिरायची होती उठ. आम्हाला दोघाला उठ आम्हाला दोघाला. हायचं गाई बनत ऐसा का हे बाईक पूर्ण एक रंजीस केलं आणि या गाड्यानी एक चल बाई हे येते ना आता यांसाठी थोडी खिचडी बनवते. हे कुठं गेलं दुसरी घासणी मालकीन काय रे भाण्या मला लय आणलंय हा हा. कोणी आणलं त्या पारीच्या नवऱ्यानी राग्यानी राग्यानी काही नको सांगू राग्या कामावर हाकून बिचारा. दिलं मला अरे राग्या एवढा चांगला माणूस आहे तुला कशाला हानीन त्यो तेव्हा आता नाही राहायचं कामावर हाकून दिलं मला लय आणलं एक रडतोय रडतोय का मिरची लागली तुला तेच नाही, कळा नाही. नाही नाही रडतोय तिकडून आपण गाडावरून आलो ना हा. मग तिकडे गेलो मी त्यांच्या घरी आणि मग तुला हाकून दिलं तर तिकडे कशाला गेलता तू मरायला परत गेलो म्हणलं ठुलं कामाला हा हा तुला तर लय लागत होती ती पारी ती हा म्हणली होती लग्न करीन चांगला पारीनी तुला सपाटा दाखवला तुला सांगत होते मी तुला कळलं नाही अरे शेवटी आधीची मालकीन तुझी मी आहे जुनी हा. विसरला का त्याच्यामुळेच 50 60 तुमच्याकडे आलो ना. 70 10 20 70 10 20 70 तुझ्या हा, लक्षात आहे ध्यानात भाण्याचं भाणं राहिला तू मला कामाचं हम्म मग आता तुमच्याकडे कामाला राहू का हा वय हा. आता आली का आठवण जुन्या मालकिनीची मग हा तेच असतं अरे मी तुला किती जीव लावलाय तुला कधी मारलं का तुला उलट बोलायची मी थोडंफार पण मारलं का कधी नाही, नाही. अरे तुला 1-1 मला लिटर ती भर बी हाणीत गाईचं होती. दूध- त्यो बी हाणीत होता दोघांनी हाणलंय मला ती बी दरोडा. अरे बिचारा तू एवढा गरीब माणूस मला का हा? म्हणायचं ते तुमचं नवरा गेला का ड्युटीला डबल बॅटरी गेलेत ते गेल्या का हा. हायला बरं झालं गाड्यानं मग आता मला ठेवूनच घ्या गेलेत इकडं गावात गेलेत गावात गेले होय हा मला वाटलं गेले तुला काय तू वाटच बघू राहिला काय गेले म्हणजे होय? मग पहिल्यासारखं राहील ना मी तुमच्यापाशी पहिलं सारखं मग आता राहू शकतो तू त्याला काय हा, पण ते तसे नवरा 8-1 आपल्या- दिवसांनी ते जाणारच जाणार आहे होतं. ना बरं होईल बरं होईल. हा. 8 दिवस आताच जाणं म्हणावं लवकरच कमून मग आपण पहिल्यासारखं दोघच राहू ना अरे नीट सरळ सरळ बोल ना कामाला होतो तू माझ्याकडं मग कामालाच ना मग मग असं काय बोलतो उलट्या सुलट्यात कोड्यामध्ये नाही नाही, कोड्यात काय नाही म्हणजे ते लग्नाचं काय मग मला परत लग्न करून देता का नाही आलं बाई लग्नावर भाण्या किती लग्न करतो तू आता पहिले 2 झालते ती करणार होती तिसरं किती ती लग्न नाही लावून केलं. दिले तुला माझ्या आता बहिणी चौथं. सोबत असं केलं अरे काय किती काय कुठाने करतो तुलाच माहित तुझ्या जीवाला माहित मग आता चौथं लावून देतात ना तिसरं हे तिसरं देवा. 3 नाही केलं आमचं तर अजूनच पार पडून राहिलंय पहिलंच आणि हेच बघितलं का उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग तरी हायच मी राहणार आता तुमच्याकडेच कामाला मग राह तू कामाला तुला मी कामाला ठेवीन त्याचं काय नाही हा. पण काम करायचं टायमावर नुसतं हा. दूध मागायचं नाही प्यायला लिटर मला लिटर ना भर लय भूक लागली जेवायला आहे का अरे एवढा पोचला तू मला सांग तुझं हाईट बघ तू बघ हा तरी तुला अक्कल अजून हाईक नाही डोक्यात कुठं असते डोक्यात असते का अक्कल मला वाटलं गुडघ्यात असते काय नाही अरे देवा अरे ती मन असती खरंच नसती डोक्यात अरे गुडघ्यात काय करू बाई? म्हणतात ना माझं लोकं डोकं गुडघ्यात, ह्याच्यामुळे गुडघ्यात. खराब व्हायचंय अरे ती मन असती असं होय. कोणाला सांगशील तू की तुझी अक्कल आहे तिकडे गुडघ्यात. म्हणून मग संपायचा विषय हा का हा मग कुठं आहे गुडघ्यात का डोक्यात अरे भाई काय करू माझ्या डोक्यात घालतो का इकडे का अशी हाय अशी घालू का यातले भांडे काढू ए देवा अरे भाण्या अरे कधी डोकं यायचं तुला हे काय आहे मग डोकंच आहे ना नाही तुला डोकं आहे रे. डोकं महाबधीर मी आणू व्हायचं का डोक्यात कशाला आता तुम्ही आणून घेतलं ना अरे मी आणले मग काय तू आणतो मला तुला कामाला राहायची ना माझ्याकडे हा, हा, राहायची ना हा. तसंही घरगडी भेटत नाही याला ठेवून घ्यावं लागेल गप मग घेताना मला ठेवून हा? हा काम कामाला करायचे असताना. घरातले काम करावं लागते तुला मग काय ते माहिती ना मग म्हशीचं दूध भाकरी आला बाई तिथंच म्हैस आहे का इकली सगळं विसरशील पण ते हा? विसरणार नाही 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 हा 3 टाइम गिळायचं हा. हा 3 टाइम म्हैस आहे का इकली ते अवघड हा हाई म्हैस कुठं आहे म्हैस अरे आता काय करू याला खोटच बोलावं लागेल आता काही नाही आपल्याकडे आहेत 2-4 म्हशी आहेत 2-4 आहेत का हा हाय, मग आता दुधाला टेन्शनच नाही तू पी ना तू तुम्ही 4 काय- लिटर दूध पी 4 हा मग तुम्ही 4 म्हशी असून एवढ्या कोण वांगळ्या झाल्या पाहिलं लय भारी होत्या हा का हा लय आठवत तुला मा एखादी फोटो पिटो आहे का तुझ्याकडे फोटो मोबाईल नाही तर फोटो होता तुमचा पासपोर्ट फोटो होता पण हरूनच गेला पासपोर्ट फोटो होतो का कसला तुम्हाला बारका, एवढा एवढा फक्त नुसतं मुंडक बाई मा फोटो कमून ठेवला होता मा नवरा बघन ना बाबा त्याला काय दाखवू मी आणि तू कशाला ठेवला होता मा फोटो मग जुनी मालकीन आठवण आली का त्या अयो. फोटो कडे बघायचं मी तुमच्या पारीचा एखादी आणायचा मोठा हातभर काढून मग वारीचा काढणार फोटो आता आणतो ना चोरून अरे देवा बघितलं का
कामाला माझ्याकडे आला ना, तरी पारीच गुणगान नाही नाही, गातो. तिचा नाही फोटो काढणार. नाही काढणार नाही, ना. तिने हाणलंय मला लय. हा तरी आता तर म्हणत होता. तिला मी म्हणलं तर हाणायचा पगार सेपरेट, तुम्ही जर हाणलं तर हाणायचं परत ते पगार सेपरेट लागेल ना. नाही नाही मी नाही आणत हाणायचं, तुला, हा. नाही आणत. नाही तर चांगलं आहे तुझं डोकं त्याच्यापेक्षा. कुठे माहितीये ना. हा गुडघ्यात कुठं. हा गुडघ्यात. हा. बरोबर म्हणला, एकदम बरोबर म्हणला. हम्म. चला आता तुला जेवायला. जेवायला देते. हा हा. भाकरी टाकते आणि इथंच राहायचं, काम करायचं व्यवस्थित. काय हा. सांग ते ऐकायचं. पुढचं भलतं नाही आणायचं. ते डबल बॅटरी केव्हा जाणार ड्युटीला? ते बघ यार नवरा येते हो. पण त्याला लाव ना आपण एकदाच. अरे भाण्या तुझ्या डोक्यात हानी ना मी मी. आहे चल आता कामाला. ते बघ. अरे मग कामाला आहे नवरा, काय कामाला आहे का माझ्याकडं? मग आता त्याला तिकडे जाऊ दे ना कामाला, मग त्याचा पगार हा. आपण- काय त्याचा पगार काय? मग मला पगार लागत ना, त्याने दिले तिकडून. चल चल भाकरी टाकी ते. दूध आहे ना. हाय चल. करा बाई लय अवघड. हाताला धरू का कोणाच्या? उठायला? मा काय वय झालं वय तवा हाताला धरायला? हा नाही तसं कवळ्याच आता. काय? वय काय म्हणलं तू? नाही नाही, तुम्ही म्हणले वय, मला वाटलं हाताला धरू का. लयच भितरले बर काही, जरा याच्याकडे बघावं लागन. अहो झोपू द्या ना. लगेच गावातून आले पण बाई. अहो झोपू द्या ना. ते बघितलं का बाई? चेक. अहो ग बसा. अयो रग्या? झोप मोडली वाय नाही नाही का? नाही नाही. लय दिवसाने बघितलं नाही म्हणलं, आधी चला चेष्टा करा म्हणलं हिची. सवय काय गेली नाही म्हणायची. काय आहे सवय जात असती वय, आहे का नाही? तुमची तर नाही मी जाणार. काय आणलंय काय बघ ना. राग्या? काय लस्सी? मग अगं बाई तुला आवडती ना? आणि एवढ्या साऱ्या कशाला आणायच्या? अरे म्हणलं आता चला तुझ्या फ्रीज मध्ये मस्त ठेवशील, गार-गार रोज रोज एक एक प्यायची. हा हा अजून बरं पण, बाकी काय म्हणती? डोळे करमत होता का सोबत- मी गेलो तर? करमत तर नव्हतं बरं का. हा. पण आता कसं आहे, दिवस ढकलायचे काम करायचे. आमची ती यायची की इकडं इकडं. माहित नाही का किती तिचं नाव घेतलंच का बा? दिवसातून तिचं नाव हायच. माझा ना सगळा मूड ऑफ होऊन जातोय. अरे आता शेवटी मला बायको आहे ती, कधी तिला धरावं लागतं, कधी तुला धरावं लागतं. म्हणजे दोघीला सांभाळावं लागतं असं मला म्हणायचं. तर तिला असं वाटतंय ना तुला धरताय ना, असं झालंय. हा काय नाही, पारी कधी सुधारायची वेळ तेव्हा. बरं जाऊ दे. काय चाललंय आणखीन? काहीच नाही, बरं चाललंय. पण एवढे दिवस कुठं? गेलो होतो जरा ते आमच्या घरच्यांना वैतागून तिकडं. पण मला तर फोन लावायचा का नाही? म्हणलं नको आता काय आला तुला फोन लावायचं, आणखीन तुला तुझ्या आठवणी यायच्या, परत तू म्हणायची ये भेटायला. त्याच्यापेक्षा मग म्हणलं आता चला प्रत्यक्षात जावा. ऐक ना, मी तिकडे गेलो, असला भारी घोडा घेतलाय. हा म्हणजे ते लग्नाच्या नवरदेव मिरवायचा. हा म्हणलं आता चला तिकडे 4-5 महिने काम केलं. आली सुपारी कर, आली सुपारी कर, 4-5 हजार रुपये भेटायचे. चांगलं म्हणलं आहे आता मग. काय करावं, तिकडच राहावा. आलत बरं का डोक्यात, तुला फोन कराव आणि तुला तिकडे बोलून घ्यावा आणि आपलं तिकडच राहावा. याचा डाळाला देवा सोडून इकडं. पण म्हणलं नको. पण मी काय म्हणते, हा. तो घोडा आणायचा ना इकडे मग. बरं आमचं ते तसंच म्हणलंय की टेम्पून या आणि घेऊन या, मी त्याला चारा पाणी. तिचं काय आलंय मधीच? मी सांगितलं ना. बरं काय तुम्ही आधी आणि राहिलेच नाही. आधीचा राग्या बाई किती चांगला होता. मला भाजीचा धंदा टाकून दिला होता. किती काय काय बाजार घेऊन यायचा. अरे त्याच्यापेक्षा दुप्पट काही काही करून दाखवेन तुला मी. हा. पण हे आमचं आहे का सारखं सारखं माझ्या मागच राहतं. इकडं चाललं नको जाऊ, तिकडं चाललं माग राहतंय. हा, ते- म्हणून भ्यावं लागत. कधी कधी अशी धावून येते ना वाचक्या ना अंगावर, हा मी भीतीच वाटते मला. तेच म्हणलं. हा. हायच ती तशी. कसे तुम्ही तिच्याकडे दम काढतात तुम्हाला माहित. अरे ते देव तरी कुठं त्या देव गेला होता. तिच्या ऐवजी मला तू जर भेटली असती ना तर किती भारी झाला असता आपला, आहे का नाही? काय झालंय माहितीये का? हा. रस्ते चुकलेत. रस्ता नुसते चुकले नाही, असे झाले. मोडलाय रस्ता सगळा. तुम्ही लय दुःखी दिसताय. तो की आता काय मी साधा तरी दुःखी थोडा आहे का? सुखी आहे आता. हा. माझा नवरा आलाय. आईला काय आलं काय नव्हती. काय झालं? हा आलाय ते मला माहिती आहे. आपण नाही का संघच तिथं चारा पाणी केलं होतं. ते नाही सांगत. आलाय म्हणून खुश आहे असं सांगते. कधी जाणार देव? आता अजून 8 दिवस. अरे द्यायचं लवकर त्याला काढून. आपल्याला गप्पा छापा मारता येत नाही, उठता बसता येत नाही. त्याला म्हणा जाईन तिकडे नोकरी कर ना, इथं काय आलास.
जाऊ दे आता, हाय ते बरे. तुम्हाला माहित नाही काय काय कारस्थान झाले ते. जाऊन दे, झालं गेलं ते सोडून दे. बरं ऐक ना, हम्म? चल ना आपण कुठेतरी जाऊ ना फिरायला एक दिवस. जाऊ. हा? कुठे जायचं? तू म्हणजे एकदा आपण पिक्चरला गेलो तर तसं चल पिक्चरला जाऊ, चालतंय. हाय की नाही? हम्म. कधी जायचं सांग, तू आहे नवऱ्याला. भान्या, मला आणलंय का? तू काय करतोय? काय नाही, गायला खायला टाकून आलो. मग इथं कशाला येऊन बसला? हे काय आपल्या घरी काय जेवण आहे? हे आमचं घरी, समजलं का? होय ऐका ना वहिनी, काय? मी का नाही येतो गावात. काय काय ग बसा, बसा इथंच. कशाला मध्ये काय आहे? तिकडे काम कर. उठ. साईडला बसलो. उठ तिकडे काम कर. झालं झपाट काम सगळं आवरलंय. काय? अरे सांगितलंय तर करावं काम धंदे तिकडं. मी हा. सगळं ऐकलंय इथं आता. काय गप्पा चालल्या होत्या तुमच्या? मला हाणलंय ना, अख्खा बदला घेत असतो मी आता. पिक्चर काय काय चाललं होतं सगळं ऐकलंय. आणि वहिनी म्हणतोय भान्या, हा? तू डोकं कुठे आहे? इथं. हा तिथं आहे ना. हा. मग एवढं कस काय ऐकलं तू? मी सगळं ऐकलं. मग डोकं कधी कधी वर सरकत, परत खाली जात. सुधारायचं नाही आता, याचं कसं करायचं? मला आणलं नाही का बदला? घरात गेला नाही जर घोडा लावला ना सुपारी लग्नाला. तिथं भान्या, हा? तू काम बघ. तू माहिती कामाला आहे की नाही? हा. तू दूध खायची ना? हा. मग ग जाय बस. मग आणखीन हिरा चारा टाक म्हशीला, मग जास्त दूध देईन. पळ. म्हशीला नाही, चांगला हिरा चारा टाकत होता. हा जरा जास्त डोकं चालायला लागले मला कुठून आली वाटतंय. साडेसाती? माया मागच होतं काय आहे? नाही, माझ्याकडे कामाला ठेवलंय आता. नाही पण माया माग वाचते ते. तुझ्याकडे येतो ना त्याचं मी. लक्ष लईच असतं. मांजरीवाणी बोका आहे तो एक नंबरचा. लय अवघड केलं. आईला आता जर का ते पारीकडे गेला कार्यक्रमच मग आपला. नाही तिला मी सांगितलंय मी आता तिकडे जाणार नाही, मी ह्या मार्गे जातो गावात आणि इकडूनच येतोय, तिच्या दारापुढून सुद्धा जाणार नाही असं तिला सांगून आलोय. आणि ह्यो का गेला सांगायला, मग मिटलं कार्यक्रमच झाला. मग बरं जा मग लवकर. ते जाईन तर तिकडे सांगा ना, काय कळलं ना, येईन बाया. माहिती ना कशी उधळत जाऊ दे. आणि रोज सकाळी उठली का मस्तपैकी दुपारी एक एक लस्सी पेत जाय. हे फ्रीज मध्ये हा टाकून म्हणजे ठेवते. चेहरा असा फ्रेश राहीन, टवटवीत राहीन. हा येऊ का? हा हा हा, काळजी घे. हा हा का? तब्येतीची काळजी घे. हा हा तुम्ही हा, घ्या. मी हा. फोन लावते, मग भेटू आपण. हा 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 हा. शायला हिरा घ्या मला आणतोय परत तिकडे आमच्या मालकीनीकडे येतोय. याचा असा बेत बघ. अरे भान्या, हा? ऐक ना. काय? अरे इकडून कुठे चालला तू? मी गावात चाललोय. ऐक ना, हा. गावातच चाललाय ना? हा हेच रस्ता आमचा मग गावात जायचा. आणि माझ्या जर घरी सांगितलं ना हा तर दोन्ही पाय काढीन तोय. कळलं का? परत बो- तुला चालून सुद्धा द्यायचं नाही. दोन्ही पाय काढले ना हा ते घोड्याचे आणून मी बसत असतो मग मोठा टाकडाक टाकडाक. म्हणजे तू ऐकणार नाही? अजिबात ऐकत नसतो. तू माझ्या घरी जाशील? मी काय जाय मी तर गावात चाललोय मी. हा, जर माझ्या घरी गेला आणि माझ्या बायकोला जर सांगितलं हा आणि आमचे जर भांडणं झाले हा तर मग तू येईन, मी ये बेट्या. मी गावात चाललोय. मग हा. गावात जाऊ नको काय? तू जाय गावात जाय. पण तुमची बायको जर रोडला भेटली तर माझी जुनी ओळख आहे, मी गप्पा मारू शकतो 2 मिनिटं. पण हे हा. इकडचं सांगू नको. तिकडलं एक सांगणार ना मी. तर कधी नव्हतं आलंय, चाललंय आमचं व्यवस्थित चालू दे. आमच्या इकडे यायचं नाही, आमच्या मालकीनीकडे अजिबात. मालकीनीच हा. म्हणजे मालकी तू कामाला आहे तिथं पगार कमी घेतोय मी. असं का? हा. बर, तू फक्त जाय माझ्या बायकोला सांग, चाललो मी. मग तू येईन, मी ये. निघ तू. सांगतच असतो. सांगत असतो दोन्ही पाय काढीन आणि रांगाला लावीन तुला. परत कामाला सुद्धा नाही गेला पाहिजे तू. पाण्याला काय झालं काय ना, पाणी लय कमी झाले नळाचं. अयो केली आंघोळ मी. मला भिजवून टाकलं. हरकत नाही. तुझ्या प्रेमात भिजायला कधी पण तयार आहे मी. तू कस काय इकडं? मी इकडं कस काय येतो मला चालता पाय 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 असं. तू पण लय चेष्टा करतो बाबा. अगं तू पण केलंच नाही आहे की नाही? अगं मी केव्हाच फोन लावतोय तुला. काय? हा बघ इथं ठेवलाय बाई फोन. बाई मिस कॉल लय येतो, मी काम करीत होते ना. अगं मग मी तेच पाहायला आलो. नेमका काय प्रॉब्लेम झाला? अगं तू फोन उचलत नाही म्हणजे तू काहीतरी अशा गहिऱ्या संकटामध्ये आपण सापडली बिपडली का काय, म्हणून मी धावत ऐक ना. पळत आलो. कारण काय मला माहिती आहे ना तुझ्या नवरा काही काय म्हणत नाही, काही काय म्हणत नाही. मीच कामाला येणार आहे तुझ्या. हा. माझ्या समोरच पंख फुटतात का नाही तुला? नाही फंक नाही. बायका समोर अगं माझा बायकोवर प्रेमच नाहीये. ए. हा. त्या सुनीचं नाव घ्यायचं ना एकतर माझ्या समोर.
त्या बाई ना हा. ती अशी उधळती ती ना ती टोण्यावानी काही तिचा भरोसा नाही. नाव तर तूच घेतलं, मी कुठे घेतलं पहिलं, हा. तूच नाव घेतलं. बरं ऐक ना, काय? जाऊ दे, तिचं नाव नको घेऊ, माझं मला ऐक ना. काय बाबा माझा नवरा आहे आला. कधी येईन. बरं ऐक ना, हा, बोल ना. मला ना तुझ्या संग महत्वाचं बोलायचं होतं. बोल ना. काय माहिती का, माझ्याकडे आहे ना फक्त 8च दिवस आहेत. हा. 8 दिवसानंतर आहे ना मी जाणार आहे गाव सोडून. अगं मला ना गाव सोडून गेल्यानंतर आहे ना मला नाटक तुझी करतोय का? नाही नाही नाटक नाही करत ग, खरंच मनापासून रडतोय, फक्त असू दिसा ना माझे. अगं मला तुझी लय आठवण येईन ग. मला तुझी आठवण आल्यानंतर मी तुला फोन केल्यानंतर असं सायलेंट वर ठेवणार नाही 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 ना? नाही नाही. उचलशील ना फोन? व्हिडिओ कॉल कर. व्हिडिओ कॉल ना? हा, हा. हा व्हिडिओ कॉल केल्यानंतर मग आहे ना तू अशीच राहत जा साडीमध्ये, छान हा. दिसते साडीमध्ये. म्हणजे साडी काय, ड्रेस काय, गाऊन काय, काय तुला पण आहे, ते सगळं छानच दिसतं. म्हणजे मुळात तूच सुंदर आहे ना, त्याच्यामुळे अगं काय भारी लाजत आहे तू. वा वा वा. बरं आता मग मी जाऊ का? आपण काय करू मग? काय करू? कुठेतरी फिरायला जाऊ. 8 फिरायला? दिवस सुट्टी ना तुला. हा पण ते फिंद्रीला नको कळून देऊ. फिंद्री- येईन उधळत लगेच तिला हा. कळायला कसं ती आपत आहे माहिती ना. हा, हा. वावदाना वनीची ती लगेच हा. अंगावरती. हा ना, हा ना, हा ना. मालक हा? इकडे काय करतात? आपलं घर तिकडे आहे. मग ते मालक? आता त्यांच्याकडे मी कामाला. तू आमच्याकडे कामाला आला? मग अरे तुला काय बघ. दुसरे घर नाही करे, तू हिच्याकडे नाही तर आमच्याकडेच येतो कामाला. मला हे 2 ठिकाणी गडी लागतो याला. हा का? अरे बरेच- कामाला. कामाला कामाला. अरे बरेच ठिकाण आहे तिथं गडी लागत नाही, आहे. मला हे 2 ठिकाण आवडत फक्त. कशाला काय गरज आहे आमच्या इथे कामाची? तू जा बरं, तू इथून जा नाही, झालं बरं. आमचं फिक्स झालंय तिकडे. काय झालं फिक्स? हे- म्हणजे तू तुझ्या काय बायको रे आता तिला? लग्न करते का याच्या बरोबर? कोण? काय भरोसा नाही. तू गेला निघून तुझी बायको. करायचं बाई मला तुला. माहिती आहे. हा? ती आहेच तशी भटक भवानी. मी तयार आहे ना याच्या बरोबर लग्न लावून द्यायला. ते झाले लग्न लावून दिलं की मग आपण आपल्या लग्न लावू, आहे की नाही, आहे की नाही, है ना? मग ते कसं वाटतं तुला, आहे की नाही, हा? हा? सारखं तिकडं ठाकण्याबरोबर त्यो लग्न राग करू. या, हा. इकडं तुम्ही काय चाललं तुमचं मला एक अरे कळलं. ते सांगायला आला होता. सांगायला मी काय आलतो, हा. तुमचा नवरा हा. तिच्यापाशी गप्पा आणतोय. मी हे सांगायला इकडे आलो तर तिचा नवरा तुमच्यापाशी गप्पा आणतोय. हे तुमचं चाललंय काय? हा? ह्याला हा काय का? करायचं? हा? ह्याला काय करायचं? मारू दे ना गप्पा, मारू दे ना गप्प गप्पा. रे तू. का? तिथं गुलू खाटो बसून गप्पा मारत होता. इथं अंगणात तू बाई इकडे काय करीत असन तुझी बायको माझ्या नवऱ्या बरोबर. मला हाकून तुझी दिलं. बायको आहे ना दुसऱ्या माणसांना फितवायला 1 नंबर आहे. तू नको सांगू मला. तू गवस. मला अगं, ए, ए, ए. फिंद्रीला माणसं पुराणात दुसऱ्याचा नवरा आलाय तरी बघा तिथे जाळच करत्यात. जमायला तुला काय काय उद्योग आहे की नाही? अरे नुसतं हेच पगार घेतो मी, याच कामाची पगार घेतो. अरे तुला लाज वाटू दे काय? असं एकदम छाती ठोक म्हणे म्हणतो राव, तुला काय लय गर्वाचं गोष्ट वाटत आहे काही? आता आपल्या घरी चला, काय चाललंय बघायला जरा मजा. अरे आमच्या मोबाईल मधला डाटा जरा संपू दे, बघू दे जरा जगातलं मनोरंजन का आपल्या गावातलंच मनोरंजन. गावातलं नाही, आपल्या घरचंच मनोरंजन बघायचं. चला आता दाखी तुम्ही. बंद आता डाटा पॅक महाराजच बंद करून टाक. नाही. हा, मी आहे ना चल. एवढा मोठा डाटा. चल. होय हा. त्याला समजून तर सांगितलं ना. समजून असे 2 हात काठी काढली त्याला सांगितलं, जर माझ्या बायकोला पारीला सांगितलं ना तर 2 पाय काढीन म्हणलं. बरं झालं. बाबारला लटलट कापायला लागला. हा ना. हा म्हणलं मी आपला सरळ जाईन, तुझ्या घराकडे सुद्धा जायचं नाही. नाही तुम्ही काय ना, तुम्ही बरोबर त्याला ना जागेवर आणता. जागे ते घाबरत ते मला हा, बघितलं तेच का त्याला म्हणलं. 2दा मारलेलं आहे. एकदा इथे मारलं, एकदा तिथं मारलेलं आहे. तुमची हा. बायको तशी आईच आणि फुकण्याची, त्यामुळे तोंडही कुठे जात तिच्यावर. कशी आहे मी? कशी आहे मी? फुकण्याची. तू काय करते इथं? अजून बुडाला हीच लागती. हा? हा? ही मला एवढी बाडबाड करू राहिली फुकण्याची अशी तशी. तुमच्यासाठी नवस बोला, हे करा. बायकोची किंमत नाही. हा? चला हो तुम्ही घरी. या फिंदरी तर काही सुधारणार नाही. वहिनी येऊ का? आता कस वाटत हा? आता पारीला कळण की दुसऱ्याच्या नवऱ्यासोबत गुलू गुलू करायचं काय असतं ते. हा नाहीतर मी आई आणि मग ही आहे. अशी मजा येणार आहे ना. हा? काय? नाही काय नाही. काय? मी ना मला थोडी लगेल आली. हा. मी लगेच करून येतो. हा. तर हा पुढं. बर हा. मग चल मग इकडे पुढे जाऊन नाही बसू. काय इकडे जातो. इथे जातो का हा तू? हा. बरं लवकर ये बरं का. लगेच आलो. हा, आलो. जा पुढं तर. यार कुठं चालला? काय बोलतो? काय नाही बोला गेलो. हा का? काय आहे बाटलीत? काय नाही, अरे काय सांग ना. ते भांडणं होत नाही ते प्यायले. हे पहिलं भांडण नाही होत. हा. दाखव. नाही नको. अरे बघू दे पैसे ना. नाही आणले मी ते फुकट आहे का? किती रुपयाला? 200 रुपये अरे बाटली. पण मला हातात तर घेऊन बघू दे ना. येईन भांडण नाही होत का? नाही का होतेत? नाही होत नाही तिने. अजिबात भांडण नाही नाही होत ना? काहीच अरे नाही. आमच्या मालकीचे भांडण चालू होते मग एक त्यांचे. बुकचॅन पाजायचं होतं. एक हा. मीटर ना. हा किती रुपयाचं आहे? 200.
यायला मला आजच्या खर्चाला लागत 100 देऊ का आता? नाही 100 नाही, नंतर 200 दे 200. बरं. एक एक गोष्टी ना का एक एक गुच्च्यान का? हा तू इकडे कुठे घेऊन चालला आता? ते चाललो तुम्ही. इकितो काय? हा बर बर जा जाऊ मग. का? हा मी बी तिकडे गेलो आमच्या मालकीच्या घरी. काय बाई पावसाचं मरणाचं वातावरण झालंय. बरं झालंय बांधून घेतलं म्हणजे टेन्शन नाही. एक तर हे नाही आले अजून. मालकीन काय करता ये? दिसा नाही का काय करते ते. हे वैरणीला कोण बांधले तळट? पावसाचं वातावरण झालं दिसत नाही का तुला भान्या? हा कामाला तुला ठेवलंय आणि तू ही बाटली कशाला घेऊन येणार होता तू? औषधाची कसलं औषध गेली आहे ना. मध्ये काय ते भांडण नाही वर डोकं नाही दुखत असं म्हणलंय मी. 200 रुपये देऊन आणलंय. भांडण नाही होत? हा अरे भांडणाशिवाय इथं मला जेवण जात नाही आणि तू म्हणतो भांडण नाही होत. नाही एकदा घेऊन बघा ना 2 गोट. मला हा नको हे मला नाही, नको. नाही, घेऊन बघा तर खरे. 200 गेलेत मी. दोन पण तू माझ्यासाठी आणले का? हा मग मला मालकीनीची काळजी आहे ना. भान्या तुला खरंच मी एवढी काळजी आहे? हा, घेऊन बघा बरं 2 गोट. मला वाटलं मा नवराच माझी काळजी करतोय. नाही नाही, मी नवऱ्यापेक्षा जास्त काळजी करतो. तुम्हाला माहित नाही का? बस झालं. मेंदू कुठे आहे तुझा? इथं. हा तिथंच ठेव मग. शांत नीट आलता. काय होणार नाही ना? काय नाही नाही टाकलंय? नाही भारी मी पेलो थोडस. आता भांडणं होणार नाही म्हणून मला थोडी घ्यावं लागते. हा. का माहितीये का मला थोडा राग कसा आहे मला कंट्रोल होत नाही. आणि राग लय अवघड असतं माणसाचं. रागात माणूस डोळे दाखवून. डोळे दाखवून काय म्हणजे कम कसं लागत आहे? चांगलंय चांगलंय. थोडस हा अजून एक गोट आणा. रागाचं औषध आहे म्हणल्यावर थोडं हा. कडूच असणार. अजून एक गोट आणा. चांगलं असतं. सगळा राग जाईन काय? रागच नाही येणार परत. पण मला बरं वाटन जरा. हम्म? मग मला भांडायचं नाही ना. हम्म. जाऊ का मग? कुठे चालला? त्या पारुबाईला थोडं देतो ना. तिला बी लय राग येतो ना. रोग आला तुझ्यावर. निघ इथून निघ. चालला तिच्याकडे लगे थोबाड वर करून. रागाचं औषध होतं ना. मी तर भांडले आला. अगं बाई कुठं जा मग तुमची भेद बघते नाही तंगडे तोडून हातात दिले तिथून पुढं. नाही ना जाणार हा काय हो इकडे चाललं म्हणले आणि कुठे गेले? सुनीच्या घरी. तुमच्या झाडाला पालवी फुटू राहिली नाही तिथं. वाटत भेटली मग मला घरात निघायचं सगळे काम मी बघणार. जशी मी बघितले 4 महिने आज समजीन. तुम्ही घरात असून घरात नाही तर मी सगळं करीन. निघा निघा. घरात व्हायचं बाहेर निघा. हे बघा तंगडे तोडीत आहे तुमचे. निघा घरात. जा झाला सगळ्या संसाराचा वाटोळ लावलं दुसऱ्या बाईमुळं. निघा बाहेर निघा. मग तुमच्याकडे बघते. सतानाच झाला बाई. जाळ झाला त्या घुबडीनीच. मिली मुर्जी कोणाला शेत येतात? काय रे? ये शपटवणी माग मागायची आहे ना तिच्याकडे कामाला. मर ना तिकडे. जाळ करला तुझा. मी तुमचं चांगलं करायला आलतो. माझं आणि तू चांगलं. अरे संसार मोडायला तुम्ही सगळे माझी हे जिम्मेदार आहेत. तुम्ही मला चांगलं करणार का? हे ना हे पेल्यावर ना भांडण नाही होत. डोकं शांत होतं म्हणून आणलंय मी. औषध आणलंय 200 रुपये देऊन आणलंय. तुला पाण्यातला फरक कळतो का? हा. खरंच आणलंय. ज्याच्याकडून आणलं तेव्हा मला नाही ना, माहिती भांडणं तिने होत नाही पितवला डोक्यात. असन. तुला म्हणली असेल नाही, ना यात ईश असेल मला पाहिजे तशी तू. तिला पहिलं पाजलं मी. तिला पाजलं मग तुम्हाला. हा का? हा ती पेली हो एवढं एवढं पेली ती. मी एवढं पेलोय. खरंच भांडण नाही होणार? खरंच हा नक्की का? काहीच नाही. डोकं हलकं होणार. तू एखादा घोट पी. पेलो मी. थोडा थोडा एखादा मी एक थेंब. पेलो. एक थेंब म्हणजे मला बघू दे. प्या ना. नाही एक थेंब पिते मी. एक थेंब पी. कसं आहे? लय भारी. मी पहिलं लय पेलोय. जाईन ना राग? हा डोकं शांत होईल. नक्की ना? हा लग्न होईल आपलं. एवढं नाही प्यायचं. चांगलं प्यायचं. घाटा घाटा. हा फास्ट मारायचं. कसं आहे ना? म्हणजे गोड कडू. हा अजून अजून हा ना. ती लय पेली ती. तिच्या एवढंच प्यायचं. मी जास्त पित असते. जे होईल ते. हे राहू दे अजून. आता सारखं. हा हे नंतर परत देईल. लागला मला आणि मागायचं अजून ना. 2-4 बाटल्या घेऊन ये. अजून आणतो मी. हा मग एक माणूस पगार जरी याच्यात गेला तरी जमन. जाऊ का मग? आ ऐक ना. हा? थोडास कर करल्याने कोण होतंय मला? काय माहित मला. हा? मला काय माहित. मग तुझे डोळे कस काय इकडं? हे कुठं येतं? सांग ना. मला तू पण डबल डबल दिसतोय मित्रा. डबल हा. आहे. मी तर एकच इथं बसलो. लय धाप आहे तू.
अरे जापाय लय भारी यार तू लय भारी औषध आणलंय लय भारी औषध आणलंय लय भारी औषध आणलंय तू कुठे गेला माझा नवरा बघावा लागेल त्याच्याकडे पण काय घेऊ आता बघायला त्याला अयो काय करतोय बघते ना हिडत असतो नुसता गावात ए रघ्या काय काय करत होता झाडीत होतो गाडीत होता चल आपल्याला सुनीकडे जायचंय सुनीकर चल तेवढं चाललं तेवढं कर चल कशाला झाडू ठेव अय यार कशाला चल 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 तुला काय झालंय चल आता- आर नाही तर पार आता चांगली होती ना याचे काही 2 तुकडे दिसतात तसे 2 तुकडे करणार चल चल सरळ चल त्या भवानीच्या नादी लागता तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं नोकरीवर जा अगं जाणार आहे मी. नोकरी नाही तुम्ही छोकरी अगं सांभाळून छोकरी अगं सांभाळून ये हा? बाई अगं जातोय नोकरीला कस मी. काय पाठी दे माझ्याकडे. एवढी सुंदर बायको दिसत नाही का तुम्हाला नाही नाही दिसली दिसत नाही? दिसली मला हा? माझ्याकडनं चूक झाली एवढ्या दिवस गप बसले मी गप अगं, हा? ए बाई अगं जरा आणि शांत तुम्ही चल रे. असं माझ्यासोबत केलं कस काय ही- कसं काय? ही- हा? अगं मी काय केलं नाही ही लागत येईन तुला ही कस काय आली ही लागत तुला नाही ना ही संग लग्न हिच्यावर करायचं दोन डाव टाकणार आहे मी हा, एक संग लग्न करायचं हळू फिरू नये हिला मी आज मारून टाकीत असते तुला मी मारीत तुला मी आज मारीत थांब तू थांब कुठे कुठे भेट माया नवऱ्याला फिती ती माया नवऱ्याला होय तू आहे तू थांब रे कुठे हा? कुठे गेले तुम्ही तू सरक मारू 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 काय ग काय पडलं 2 बोट घ्या हा? हा? काय ग हा? थांब हे कसलं कसलं औषध आहे हे? फिंदरे ते पारे तुला तू सांगते मी. तू मावर दारू टाकते होय मावर दारू टाकती तर काय केलं मा नवरा माझ्या नवऱ्याला खाट्यावर घेऊन बसली तर चाललं तुला हा अरे दारू ही नालाय का दारू हा माया नवऱ्याला अरे, दारू माया पाजली नवऱ्याला कस काय तू ए मधी बोलायचं नाही आज आमच्या दोघीच्या मधी बोलायचं नाही कुणी तुझ्या माझ्या नवरा आणि माझ्या नवरा बरोबर खाता बसून माया नवऱ्यासोबत गप्पा मारीत माया होती नवऱ्यासोबत तिकडं बागात बस गुलू गुलू कर पप्प्या घेती का तुला काय सांगू माझ्या नवऱ्याला लुटलाय तू लुटले? तुला ए बाजूला होय. होय, बाजूला नाही तो चांगला तुला चांगला पाया पडतो अरे दारू पिते तुम्ही तुम्हाला लाज वाटलं पाहिजे. दारू पिते तुम्ही. सारखं काय रे? ए माझ्या नवऱ्याला बोल नको नवऱ्याकडे तिकडे माझ्या नवऱ्याला बोल नको काय लागेल पडेल तिला, लागेल मला ए, कसं करावं लागेल. माझ्या नवऱ्याला बोल नको नाही नाही आले तर कोण आहे अरे नाही झालं काय मला सांगा अहो या येड्या गायबान्यानी या दोघीला पाहिली दारू त्यांना सांगितलंय हे भांडण करायचं दारू आहे. लय भारी औषध आहे, औषध ते लय भारी त्यांनी आहे. भांडणं होत नाही भांडणं भांडण होत नाही म्हणून यांना दोघीला दारू तुलाही पाहिजे चांगला आहे रघु शेठ तुलाही चांगला आहे कुठून आणले रे तू मी ते आपल्या गावातला नाही होय हा मग त्यांनी दिली 200 रुपये त्यांना भांडण हो होतं. ना? कोण आहे गाड्यानो काय नाव आहे त्याचं त्यो निलेश कुठे आहे तो? इकडे. कुठे आहे? कुठे दिली तुला ते तिकडून माझ्या बघत आहे असं ते तू नाही तर मी महानवरा नाही तर मी महानवरा हे करते. देवा दाखव. महानवरा फितवती महानवरा फितवती महानवरा फितवती थांब, ए, ए, बाई, बाई, तुम्ही शांत व्हा. मी नाही ओळखीत तिच्या बाजूने उभं राहता तिच्या बाजूने अहो काय आख मारायला झोपा नाही हाय, काय नवरा. रोज मग त्याच्यामुळे तू असं केलं हा, हा मग का? शांत बस ना आता. काय काय तो म्हणला भांडण नाही होत म्हणून औषध दिलं 200 रुपये दिले मी त्याला म्हणजे औषध त्याचं कशात सांगितलं त्याला भांडण नाही होत या औषध प्याल्यावर असं का अरे नाही, काय म्हणा तुला काय त्रास कोण आहे काय म्हणलं होतं तुला? हे कोण आहे काय आजच्या अवस्थेला त्रास आहे बरं का तुमचा दोन्ही कुटुंबाचा आहे ना याचं ना ना काय पण म्हणजे एक- ऐका. औषध कुठे आहे? औषध एक नंबर औषध होतं औषध कुठे आहे?
भारी. परत एक बाटली बघू आणा, शकतो. परत एक ए, परत असं काय करू नको. एक नंबर. मी रोज घेणार. भांडण करतो नाना. गप्प. असं काय नको. नाना तुम्ही इथं काय करता तुम्ही ये ना तुमच्या बायकोला घेऊन जा तुम्ही तुमच्या बायकोला नाही मी घेऊन आज सोडणार नाही हिला. सोडायचं नाही जा. जास्त झाली काय तुझी मुलं जास्त ते पळा. सोडायचं नाही जा. हळू, हळू.